Hello dear students, how are you? In this video, we are going to learn chapter number 7 Energy Flow in an Ecosystem. Dear students, आपण previous video मध्ये पाहिलेला आहे फूड चेन अँड फूड वेब द एनर्जी पिरामिड्स याबद्दल आपण स्टडी केलेली आहे. बायोजिओकेमिकल सायकल इन बायोजिओकेमिकल सायकल या सायकल मध्ये 3 सायकल आहेत in this syllabus: carbon, oxygen and nitrogen cycle. Of these carbon cycle याबद्दल आज आपण स्टडी करणार आहोत. द कार्बन सायकल, कार्बन चक्र. कार्बन चक्र. What it mean by carbon cycle? Air is the mixture of gases. या एअर मध्ये डिफरंट टाइपचे गॅसेस प्रेझेंट आहेत अँड ऑफ देज त्यामध्ये CO2 आहे आणि त्या CO2 मध्ये कार्बन प्रेझेंट आहे. ॲटमॉस्फिअर मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मीन्स ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्यावेळेस डेथ होतील त्यावेळेस तो कार्बन परत ॲटमॉस्फिअर मध्ये जातो अँड धिस सायकल इज कॉल्ड कार्बन सायकल मीन्स सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. त्या कार्बनचे काय होतं? अभिसरण, पुनर्चक्रीकरण मीन्स परत तो ॲटमॉस्फिअर मध्ये जातो. ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड अगेन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू ॲटमॉस्फिअर मध्ये तो कार्बन मिक्स्ड होतो. धिस सायकल इज कॉल्ड कार्बन सायकल. ॲटमॉस्फिअर मध्ये जो कार्बन आहे तो अबायोटिक फॉर्म मध्ये आहे अँड त्या कार्बनचे सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड होते. कशामुळे होतं? थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन मीन्स ज्यावेळेस प्लांट कार्बन डायऑक्साइड ऑब्झॉर्ब करून घेतात, ऑक्सिजन रिलीज करतात. इन धिस प्रोसेस अबायोटिक कार्बन हा काय होतो? सर्क्युलेटेड अँड रिसायकल होतो इनटू बायोटिक फॉर्म. प्लांट्स काय करतील? कार्बन डायऑक्साइड इनहेल करतील अँड एक्सहेल ऑक्सिजन करतात. ॲज वेल ॲज ॲनिमल्स ऑक्सिजन इनहेल करतील अँड कार्बन डायऑक्साइड एक्सहेल करतील. अँड हेन्स कार्बन सायकल ही बायोजिओकेमिकल सायकल मधील एक इम्पॉर्टंट सायकल आहे. अंडरस्टँड? प्लांट्स कन्वर्ट carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. Plant कार्बन डायऑक्साइड ऑब्झर्व करून घेतील फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड यावर प्रोसेस होऊन सनलाइट मध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते. कार्बन डायऑक्साइडला कार्बोहायड्रेट्स मध्ये रूपांतरित केलं जातं. सिमिलरली दे प्रोड्यूस्ड कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड फॅट्स टू. त्याचप्रमाणे प्रोटीन अँड फॅट्स असे कार्बनचे प्रोडक्ट्स पण तयार केले जाते. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न इन प्रिव्हियस व्हिडिओज हर्बिवरस फीड अपॉन प्लांट्स. हर्बिवरस हे टोटली डिपेंड्स आहेत ऑन द प्लांट फॉर देअर फूड. अंडरस्टँड? मीन्स हर्बिवरस ॲनिमल्स हे त्यांच्या फूड साठी टोटली प्लांट्स वर डिपेंड्स आहेत. टोटली प्लांट्स वर डिपेंड्स आहेत. कार्निवरस फीड अपॉन हर्बिवरस अँड इन धिस वे अशा प्रकारे बायोटिक कार्बन इज ट्रान्सफर फ्रॉम प्लांट टू हर्बिवरस. अबायोटिक कार्बन इनटू बायोटिक कार्बन मध्ये कन्वर्ट झाला अँड बायोटिक कार्बन हा ट्रान्सपोर्ट होतो फ्रॉम प्लांट टू हर्बिवरस अँड हर्बिवरस टू कार्निवरस. फ्रॉम हर्बिवरस टू carnivorous, from carnivorous to apex consumers. Apex consumers means जे टॉप लेवलचे एनिमल्स असतात they depend on their food on herbivorous and carnivorous and plant. Understand dear students? Very first, plant convert carbon dioxide into carbohydrate by process of photosynthesis and photosynthesis ही प्रोसेस प्लांट्स मध्ये ऑकर होते. ही फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना प्लांट्स काय करतील? इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट कार्बन डायऑक्साइड ॲटमॉस्फिअर मधून ऑब्झॉर्ब करून घेतील अँड कार्बन डायऑक्साइड कन्वर्टेड इनटू कार्बोहायड्रेट ॲज वेल ॲज त्याच वेळेस सम कार्बनिक कंपाऊंड ते प्रोड्यूस करतात जस्ट लाईक प्रोटीन अँड फॅट्स.
एनर्जी या इकोसिस्टीम्स मध्ये कशी फ्लो होते. हर्बिव्हरस हे प्लांट्सवर डिपेंड्स आहेत फॉर देअर फूड अँड ज्यावेळेस हे कार्बन अबायोटिक कार्बन टू बायोटिक कार्बन कंपाऊंड मध्ये ट्रान्सफर होतो अँड बायोटिक कार्बन मीन्स प्लांट्स मधून ते परत हर्बिव्हरस एनिमल्स मध्ये ट्रान्सफर्ड होतं अँड हर्बिव्हरस एनिमल्स यांना कार्निव्हरस एनिमल खातात, त्यामुळे तो कार्बन ट्रान्सफर्ड इनटू कार्निव्हरस एनिमल अँड इन धिस वे अशा प्रकारे हा जो बायोटिक कार्बन आहे ट्रान्सफर्ड होत असतो प्लांट फ्रॉम plant to herbivorous and herbivorous to carnivorous and carnivorous to apex consumers. Dear students, मेन प्रोसेस इन कार्बन सायकल. या कार्बन सायकल मध्ये मेन प्रोसेस काय आहे ते पाहूया आपण. व्हेरी फर्स्ट 6 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल प्लस 12 हायड्रोजन मॉलिक्यूल्स यांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल सम प्रोडक्ट फॉर्म होतात अँड त्यामध्ये ग्लुकोज, वॉटर अँड ऑक्सिजन रिलीज होतो. दिस इज द मेन प्रोसेस इन द कार्बन सायकल अँड ही प्लांट्स मध्ये ऑकर होते. नेक्स्ट डिअर स्टुडंट्स, हा जो प्रोडक्ट आहे जे प्लांट प्रोड्यूस्ड केलेला मीन्स फूड तयार करतात ज्यामध्ये ग्लुकोज फॉर्म होतो अँड ज्यावेळेस एनिमल्स हा फूड ईट करतात अँड कॉम्बिनेशन ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत होतं इन द मायटोकॉन्ड्रिया हा सेलमध्ये प्रेझेंट असतो. तो एक ऑर्गनल्स आहे. यांच्या कॉम्बिनेशन्स मधून काही प्रोडक्ट फॉर्म होतात. त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड रिलीज्ड होतो, वॉटर फॉर्मड होतो अँड एनर्जी मिळते. दिस इज द मेन process in the carbon cycle, dear students. Now eventually after death all types of consumers are decomposed by decomposers like bacteria and fungi and carbon dioxide is released again into the atmosphere. ज्यावेळेस ऑल टाइप्सचे ॲनिमल डेथ होतात जे डिकम्पोजर्स असतात त्यांच्या बॉडीला डिकम्पोज्ड करतात अँड त्या डिकम्पोजर्समध्ये बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील, पोज्ड केल्यानंतर त्यामधून कार्बन डायऑक्साइड रिलीज्ड होतो अँड दे अगेन मिक्स्ड इनटू द ॲटमॉस्फिअर. तो अगेन ॲटमॉस्फिअर मध्ये मिक्स्ड होतो. त्या कार्बन डायऑक्साइडचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज्ड करतात. अशा मार्गे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. अशा प्रकारे हा जो कार्बन आहे कंटिन्युअसली पास्ड होत असतो from one living organism to another. After the death of living organisms, ज्या वेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ची डेथ होते such time carbon goes to the atmosphere and is again taken up by living organism. हा कार्बन अगेन एअर मध्ये मिक्स्ड होतो मीन्स ॲटमॉस्फिअर मध्ये मिक्स्ड होतो अँड अगेन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांचा यूज्ड करतात. व्हेरी फर्स्ट कार्बन डायऑक्साइड ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे. प्लांट्स काय करतील, कार्बन डायऑक्साइड ऑब्झर्व करतील इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट फ्रॉम द एअर. प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते अँड त्यामधून सम प्रोडक्ट फॉर्म होतात. त्यामध्ये ऑक्सिजन असतो अँड हा ऑक्सिजन ॲनिमल यूज्ड करतात. कार्बनचं काय झालेलं आहे, ट्रान्सपोर्ट झालेलं आहे फ्रॉम अ बायोटिक टू बायोटिक. बायोटिकमध्ये हर्बिव्हरस टू कार्निव्हरस, कार्निव्हरस टू अपेक्स कंझ्युमर्स. अँड ज्या वेळेस हे अपेक्स कंझ्युमर्स डेथ होतील त्यावेळेस त्यांचं डिकम्पोजर्सद्वारे डिकम्पोजिशन होतं अँड त्यामधून कार्बन डायऑक्साइड रिलीज होऊन ॲटमॉस्फिअरमध्ये तो मिक्स्ड होतो. अनदर वे ज्या वेळेस अपेक्स कंझ्युमर्स यांची डेथ होती अँड दे गॉट बरीड इन टू द सॉइल अँड आफ्टर 1000 इयर खूप वर्षानंतर त्यांच्या डेथ बॉडीवर लेअर ऑफ सॉइल तयार होतील. त्या बॉडीपासून
फॉसिल फ्युल्स फॉर्म होतो अँड तो फॉसिल फ्युल्स फॅक्टरीज युज्ड करतात अँड या फॅक्टरीजमध्ये या फॉसिल फ्युल्सचं कंबस्चन होतं. अगेन कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड फ्रॉम फॅक्टरीज अँड ॲटमॉस्फिअरमध्ये तो मिक्स्ड होतो. This is the carbon cycle. Understand, dear students? Means abiotic to biotic and biotic मध्ये producer to herbivorous, herbivorous to carnivorous, carnivorous to apex animals. अँड या अपेक्स ॲनिमल्सची डेथ झाल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन होतं अँड ते रिलीज्ड होतं. अँड डिकम्पोजिशन होत असताना त्यांच्या बॉडीमध्ये आफ्टर 1000 and 1000 इयर फॉसिल फ्युल्स फॉर्म होतो अँड हा फॉसिल फ्युल्स फॅक्टरीमध्ये युज्ड करून कंबस्चन होतं अँड त्या कंबस्चन्समधून फॅक्टरीज कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड करतात. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? कार्बन डायऑक्साईड हा रिलीज्ड होतो इंटू ॲटमॉस्फिअरमध्ये ज्यावेळेस अबायोटिक सम काही प्रोसेस होतात. त्यामध्ये काय असतं, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स मीन्स फॅक्टरीमध्ये फॉसिल फ्युल्सचं बर्न होतं आणि तिथून कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड होतो. वूडचा बर्न होतो त्यावेळेस पण कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड होतो. जंगलाची आग अँड वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज अशा काही सम ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यामधून कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड होतो अँड अगेन मिक्स्ड इनटू ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज्ड होतो ज्यावेळेस बायोटिक प्रोसेस होते अँड ही बायोटिक प्रोसेस मीन्स फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईड थ्रू रेस्पायरेशन अँड कार्बन डायऑक्साईड हा रेस्पायरेशन थ्रू रिलीज्ड होतो अँड ऑक्सिजन हा फोटोसिंथेसिस थ्रू रिलीज्ड होतो. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? नाव the equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere is maintained by plant. अशा प्रकारे ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजनचं प्रॉपर्शन हे मेंटेन केलं जातं बाय प्लांट